नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. हे बघा, आज आपण आलो होतो संध्याकाळचे 6:30 वाजले आहे. आज आपण नगरला गेलो, मग खूप उशीर झालता यायला वगैरे, अहिल्यानगरला म्हणजे. त्याच्यामुळे आता आपण आले खाली फिरत आलेलं आहे. बघू शकतात कसं वातावरण झालेलं आहे एवढं. आणि आता तुम्ही इथं बघितलं ते माझे पप्पा उभा आहे आणि ते चालले होते शेतात, तिकडे गेलेले बघायला. आणि मी आलेले आहे इकडे आणि पप्पा तिकडे शेतात फिरत आहे. तर आता पप्पाला आपण काही प्रश्न विचारू. काय प्रश्न विचारू? जसं की पप्पा माझं लग्न कधी करणार आहे, किंवा माझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. पप्पाची रिॲक्शन बघू. पप्पाला मी म्हणते की पप्पा मला लव्ह मॅरेज करायची, मला एक पोरगा आवडलं आहे. पप्पाची रिॲक्शन बघून आपण कसं वाटते. डोळे बघू शकतात. सध्या खूप माझं मागे खूप प्रॉब्लेम पण चालू होते, तर बघू शकतात तुम्ही. चला आता जाऊन देते सगळं. आता आपण पप्पाला एक क्वेश्चन विचारू. चलो. हा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेऊन तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्हाला एक प्रश्न विचारू का? एक प्रश्न विचारू का मी? तुम्ही तिथं नका, तिथं कशाला तिथं आता अंधार पाडायला लागलाय ना. विचारतो मला एक प्रश्न विचारू का? विचारू. तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपण आता खूप टायमानंतर प्रश्न विचारू. सगळ्यात पहिल्यांदा मी पप्पाला घेतलं, इथं माझ्या व्लॉग मध्ये घेतलेलं आहे. आज आपला दिवस 3रा आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं माझ्या व्हिडिओ बद्दल काय म्हणणं आहे? चांगलं आहे ना. व्हिडिओ बद्दल काय म्हणणं आहे? जसं की आपल्या गावाकडच्या याच्यात पोरींनी कधीच कोणी व्हिडिओ नाही काढलेली. मी पहिल्यांदा व्हिडिओ काढले, त्याच्यामुळे चांगलं वाटलं ना. त्याच्यामुळे चांगलं वाटलं. म्हणजे कोणीच व्हिडिओ काढले नाही आतापर्यंत, कोणी सोशल मीडियामध्ये आलं नाही, त्याच्यामुळे त्यांना चांगलं वाटलं. त्यांचा असा विचार आहे. बरेचसे लोक लाईव्ह मध्ये विचारते की तो पप्पा तुला काही म्हणत नाही का, तू व्हिडिओ काढती बिडती? तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे ते. चांगलं वाटतं. चांगलं वाटतं त्यांना, चांगलं वाटतं. आता इंस्टावरती फेसबुकवरती पण येणार आहे. चांगलं वाटतं. जमाना म्हणजे त्यांचं शिक्षण आधी होऊन सुद्धा ते नवीन जनरेशनच्या याने विचार करते आणि त्यांना चांगलं वाटतं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं लग्न कधी करणार आहे? 2 वर्षांनी. कधी करणार आहे? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी. बरेचसे लोक मला हे पण विचारतात की तू लव्ह मॅरेज करणार आहे की तू अरेंज मॅरेज करणार आहे का, काय करणार आहे? तुला वाटेल तो. तुला वाटेल ते. मला वाटन ते. तुम्ही फक्त व्हिडिओ चालू आहे म्हणून तर बोलू राहिले नाही ना. मनपसंती. तुम्ही फक्त व्हिडिओ चालू आहे म्हणून बोलू राहिले. जमान तसं नाही. असं समजा आता मी सोशल मीडियामध्ये आले, आता मी मोठं होऊन मला आणखीन चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटणार. मी आणखीन मोठं मला समजा अल्बम सॉन्ग मूवी मध्ये कुठं काम जर भेटलं माझ्या लकीनी, तर मी चांगल्या याच्यामध्ये गेले मूवी मध्ये वगैरे, तर मग त्या लेवलला अशा लेवलला तुम्हाला आपल्या समजा आता आपल्या तिकडचं गावाकडे असलं आपल्या कास्ट मध्ये लग्न करते, आपल्या कास्ट मध्ये समजा पोरग नाहीच भेटलं एखादं सोशल मीडियावर, मग काय करता तुम्ही? नाही आपल्या कास्ट धरून तर चालवं लागेल. मग जुनी परंपराच आहे. पण आता तुम्ही आता काय म्हणले की हे करायचं म्हणून? संसार तुला करायचं ना. काय संसार तुला करायचा मला करायचं? पण मग आता सगळे लोक असे म्हणतात की नाही बाबा असं तसं, मग तुम्ही काय करणार? मला तुम्ही काय म्हणणार? बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बोल राहिले बरं का. समजा जर मी समजा एखादं म्हटले तुम्हाला, पुढचं म्हटले काही दिवसांनी काही वर्षांनी जर म्हटले मी चला पप्पा मला या पोरासंग लग्न करायचं, तुम्ही काय करता? बघू योग्य वेळ आल्यावरती. आणि तुम्ही व्हिडिओ बद्दल वगैरे माझं काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. बिझनेस केला तरी काही प्रॉब्लेम नाही. काहीच नाही. बघा त्यांना पण असं वाटतं की त्यांच्या पोरीने कुठेतरी बिझनेस केला पाहिजे. बिझनेस हे आमचं शेत आहे, बघू शकता तुम्ही. बघा आमचं शेत आहे, हा रोड वगैरे आहे सगळं. आम्ही इकडे फिरायला आलतो मस्त. म्हटलं चला फिरायला आलो तर एखादा व्हिडिओ वगैरे काढून घेऊ. आता तुम्ही बघितलं की फायनली पप्पा म्हणते तुला काय करायचं ते कर, लव्ह मॅरेज करायचं अरेंज मॅरेज करायचं, पण आता काहीच करायचं नाही. सध्याला फक्त काम करायचंय, कामावरती फोकस करायचं. आणखीन पुढच्या 1-1.5 वर्षात चांगलं युट्यूब चॅनल पण ग्रो करायचं आहे. इंस्टाग्राम असं फेसबुक असं सगळीकडे टोटल याच्याकडे. तर खूप लोक म्हणतात की सांग म्हणे तुझ्या पप्पाला घरी. तर बघू शकता माझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जे काही निगेटिव्ह लोक फेक आयडीवरून येतात त्यांना पण सांगते की आम्हाला काही प्रॉब्लेम नसून म्हणा तुम्ही येऊ नका निगेटिव्ह आयडीवरून, किंवा बोलायला पण काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला, त्यांना काहीच विषय नाहीये की मी सोशल मीडियावरती काम मध्ये केलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ते खूप आधी काही दिवसापासून ते माझे व्हिडिओ पाहत होते आणि त्यांना मी ओळखले पण नव्हते. खरंय खोटं आहे? खरंय. सांगा तुम्ही कधी बघत होते? लय दिवसापासून पाहत होतो.
ती भरपूर दिवसापासून मराठी यूट्यूब चॅनलवरती माझे व्हिडिओ पाहत होते, पण मी साडीवरती मध्ये असल्यामुळे त्यांना ओळखलेच नाही काही वेळेस की ही प्रियाची म्हणून. पण नंतर एकदा त्यांना कोणत्या तरी व्हिडिओत कन्फर्म झालं की बाबा ही प्रिया आहे, म्हणून त्यांनी हे केलं. त्यांना जास्त काय मोबाईलमधलं एवढं समजत नसतं, म्हणून त्यांना कळून नाही गेलं. एखादा अर्धा व्हिडिओ यायचा माझं त्यावेळेस, सुरुवातीला एखादा काहीतरी व्हिडिओ यायचा त्यांच्यापाशी, त्यांना कळलंच नाही. आणि ज्यावेळेस कळलं तर म्हणजे लोकांनी भरपूर नावं ठेवले. पण आता जसं माझं चॅनल 50K क्रॉस गेला ना, तर सध्याला लोक वगैरे कोणी काही म्हणत नाहीये. तर आता फायनली आता आम्ही घरी चाललेलो आहे. तुम्ही पाहिलं रिॲक्शन, माझं लग्न कधी करायचं म्हणले, ते 2 वर्ष म्हणले, 2-3 वर्षांनी करू, तवा पाहिजे तवा करू. आणखीन काय लेवाई नाही माझं, आणि करू तवा पाहिजे, आणखीन काहीतरी करायला पाहिजे. तुम्हाला काय अपेक्षा आहे माझ्याकडून? मोठी व्हायची. काय किती मोठे झाले, एवढे झाले लहान अजून. काय अपेक्षा आहे तुम्हाला माझ्याकडून? काय करायला पाहिजे मी तेव्हा? मोठं नाव कमायला पाहिजे. आणखीन आणखीन तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून? गाडी, बंगला बांधून सगळं पाहिजे त्यांना माझ्याकडून. पण तसं म्हणजे गोष्ट मी पण देणारच आहे बांधून, कारण की कसं आहे, आपण आधी करून दिलं पाहिजे काही गोष्टी चांगल्या वगैरे. त्यांची तब्येत पण थोडीफार कमी डाऊन वगैरे असते, मी तुम्हाला सांगितलं होतं एका लाईव्ह मध्ये. तर डाऊन असते तरी पण ते एकदम फ्रेशमध्ये राहतात आणि चांगले राहतात. आणि टेन्शन प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये चालूच असते, पण काय टेन्शन घ्यायचं नाही, हसायचं, हसून लाईफ जगायची. ठीक आहे. हो. चला तर बघा, हे आपलं गाव वगैरे आहे. तोपर्यंत हे आहे आपलं गाव वगैरे, फक्त रस्ता आहे. आता आम्ही खूप फिरलो, बघू शकतो एवढ्या रोडवरून फिरून आलो. आणि की आज खूप ट्रॅव्हल झालं सकाळी, जवळपास नगरला गेलो, त्याच्यामुळे आज लाईव्ह पण आपण लवकर बंद केली. तर आता ते घरी गेले पप्पा माझे. आणि तू म्हणत असेल की तुझ्या पप्पासोबत एवढी कशी मनमोकळी वगैरे आहे, तर माझ्या पप्पा स्वभाव तसा आहे आणि मनमोकळी आधीपासून आहे मी. आणि त्याच्यामुळे त्यांचं तुम्ही ऐकलं असेल आता अपेक्षा वगैरे, की त्यांच्या अपेक्षा अशा माझ्याकडून की मी काहीतरी भरपूर मोठं नाव केलं पाहिजे. आणि नक्कीच त्यांना ते गाडी बंगल्याचं बोलले, ते माझ्यामध्ये बोललेले, त्यांना तशा काय अपेक्षा नाही माझ्याकडून. बट त्यांचं असं म्हणणं आहे की मी खूप मोठी झाले पाहिजे, मी स्वतःचं काहीतरी नाव केलं पाहिजे, की समजा एवढ्या लोकांच्या विरोधात जाऊन मी सोशल मीडियावरती आलेच, तर त्याचा काहीतरी अर्थ वगैरे झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांची तेवढीच इच्छा आहे. आणि आमचं हा छोटंसं गाव वगैरे कसं वाटलं, आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, की माझ्या पप्पांनी फायनली त्यांचं असं म्हणणं आहे की लव्ह मॅरेज कर, अरेंज मॅरेज कर, काही पण कर, पण आधी स्वतःचं काहीतरी नाव कमवू. ठीक आहे. चला आता आपण पण जाणार आहे घरी. हे आपलं शेत वगैरे तुम्ही खूप दिवस लाईव्हमध्ये बघितलं असेल, आणि खूप लोकांचं म्हणणं आहे किंवा मी पण एक शेतकऱ्याचीच पोरगी आहे, बघू शकतात. हे आहे आपलं गावाकडचं वातावरण वगैरे. मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे, आणि नक्कीच मी पण सोशल मीडियावरती आलेले महाराष्ट्र कन्या म्हणून किंवा शेतकरी कन्या म्हणून. लवकरच मी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण येते. माझं एज्युकेशनमध्ये पण काम चालू आहे, बट ते तुम्हाला हळूहळू समजेल. ठीक आहे. चला, कसा वाटला आजचा तुम्हाला हा माझा व्लॉग? छोटासा झाला, मोठा झाला नाही. नक्कीच कसा वाटला, आणि फायनली माझे पप्पा पण कसे वाटले, कसा नाही, माझ्या पप्पाचा स्वभाव कसा वाटला कसं नाही, ते जास्त व्हिडिओमध्ये बोलले नाही, थोडेफारच बोलले. आणि कसं वाटले कसे नाही मला नक्कीच सांगायचे. लाईक करा सर्वांनी, चॅनल सपोर्ट करा. आणि एकदा शेवटात तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे देखो, हे बघा. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझं मावना गंग ढींच्या कपड्या. चला, काहीच टेन्शन नाही. कसा वाटला माझा हा व्लॉग नक्की सांगायचे कमेंट बॉक्समध्ये. सर्वांना बाय, जय महाराष्ट्र. भेटूया डे म्हणजे 4थ्या दिवशी आपण नक्कीच भेटूया 100%. चलो बाय.